हे सरकार किती निष्क्रिय आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे याचं उदाहरण आपण सर्वांनी पाहिलं। संपूर्ण देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण या ठिकाणी कोसळला। खरं म्हणजे हे सरकार निवडणुकीमध्ये छत्रपतींचे आशीर्वाद, छत्रपतींचा नाव हे प्रचारासाठी वापरतं आणि त्यांच्याच बाबतीत किती संवेदनशील याच्यामध्ये आहे याच्यावरून आपल्याला दिसून येतं। त्या कामामध्ये हे काम इतकं निकृष्ट होतं की अवघ्या 8 महिन्यातच ते कोसळलं। एवढंच नाही तर राम मंदिर असेल, लोकसभेची नवीन वास्तू असेल, त्या सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे। त्याचं आपल्याला सर्वांनाच आपण पाहतोय की राम मंदिर गळत आहे, लोकसभा गळते, झालेले पूल कोसळत आहेत। म्हणजे किती प्रकारचं काय काम हे सरकार करतंय याच्याबद्दल निश्चितच प्रश्न निर्माण होत आहेत। काल झालेलं जी घटना आहे ते अत्यंत म्हणजे ह्याला शब्दच नाहीत आमच्याकडं। याचा काय ह्या सरकारचा कशा पद्धतीने निषेध करावा, म्हणजे काही जरी केलं तरी त्याच्याबद्दल ह्यांना कसलीही लाज नाही। कालपासनं कुणीही त्याच्याबद्दल या राज्यातील लोकांची माफीसुद्धा मागितलेली नाही। मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि स्मारक तर तिथं त्या ठिकाणी पुतळा तर नवीन उभारणारच आहे। कालपासून सांगण्यात येतं की लवकर उभा करू, पण याची माफी मागायला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे की कुठं ती कारभारामध्ये कुठेतरी तिथं भ्रष्टाचार झालेला आहे, निकृष्टपणा त्या ठिकाणी आलेला आहे, याच्याबद्दलची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतो।